शेती करून शेतमालाच्या जोरावर व्यापारी बनलेले, शून्यातून स्वतःचे वैभव उभे करणारे गव्हाणे यांचे आयुष्य अशा क्रूर घटनेने संपावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पैसा आणि लालसापोटी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचे हे उदाहरण. आज कोण मित्र, कोण काका, कोण मामा, कोणावरही विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला. बोदवड येथील भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय वर्ष 55 यांचा बेपत्ता होण्याचे प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी. शनिवारी 27 डिसेंबर पासून बेपत्ता असलेले गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी 29 तारखेला चाळीसगाव घाटामध्ये आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलं. मन सुन्न करणारी ही घटना. गव्हाणे यांचे अपहरण करून मुलाला फोन केला आणि खंडणी मागण्यात आली. सुरुवातीला त्यांच्या मुलाला असे वाटले आपण पैसे दिले तर आपले बाबा घरी येतील अशी आशा त्यांना होती. मात्र ती आशा आशाच राहिली, कारण ते घरी कधीच परत आले नाही. त्यांचा खून करून चाळीसगाव घाटामध्ये त्यांना फेकून देण्यात आले. ही घटना कळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केला. शिल्लोडून छत्रपती संभाजीनगर येथून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सध्या तपास सुरू. गुन्ह्यामागचं नेमकं सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे. मेहनतीने व्यवसाय उभारणारे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आज स्वतःच्या सुरक्षितेबाबत घाबरताय. आज कोण कधी कसा आणि कुठून डाव टाकेल हे सांगता येत नाही. ही भीती मनात घर करून बसली. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस आणि कडक उपाययोजना करणे गरजेचे. त्याचबरोबर समाजानेही अधिक जागरूकता राहणे, संशयास्पद हालचालीकडे दुर्लक्ष न करणे आणि कायद्याला सहकार्य करणे आवश्यक. स्वर्गीय तुकाराम माधवराव गव्हाणे, बोदवड, राहणार शिल्लोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबियांना या अपार दुःखातून सावरण्याचं बळ देवो. कायदा, जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय मजबूत झाला तरच अशा दुर्दैवी घटना थांबतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो नक्की करा.